हॅलो, नमस्कार. मी रेश्मा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ चतुर्थीचा आहे, लेट आलाय आणि संध्याकाळचा टायमिंग आहे. कॉपी करून पिली मी आणि नंतर मी स्वयंपाकाला घातलं चतुर्थीच्या. आणि ही डाळ मी कुकरला लावली वरण करण्यासाठी. मुगाची डाळ आणि थोडीशी तुरीची डाळ अशा मिक्स डाळीचं वरण केलं, शिजवून घेतलं. आणि हे गुळ खोबऱ्याचे आपल्याला मोदक बनवायचे, त्यामुळं मी हे गुळ आणि खोबरं खिसून घेतले आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आम्ही अशाच खोबऱ्याचे मोदक बनवतो प्रत्येक चतुर्थीला. आणि हे व्यवस्थित मिक्स करून ह्यात थोडीशी विलायचीची पावडर टाकायची, म्हणजे त्याला खूप छान चव येते. नाही टाकली तरी चालते. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर डाळ व्यवस्थित शिजलेली बघितली मी. आता नंतर टोमॅटो टाकले होते आणि हे मिक्स करून घ्यायची, व्यवस्थित गरगटून घ्यायची. मी रवीनेही गरगटून घेतली आणि मऊ शिजली होती डाळ. व्यवस्थित मिक्स केली आणि त्यात जे टोमॅटो असतात ते व्यवस्थित चुरून घेतले, त्यात मॅश करून घेतले. आणि नंतर आपल्याला लसूण सोलायचं आहे. मी सपक वरण बनवणार आहे, म्हणजे सपक डाळ, आणि त्याच्यासाठी आपल्याला लसूण ठेचून टाकायचं आहे, म्हणजे वरणाला खूप छान चव येते लसूण ठेचून टाकल्यानंतर. त्यामुळं मी ही खलबत्त्यामध्ये लसूण ठेचून टाकत आहे. आणि नंतर एका पातेल्यामध्ये तेल टाकायचं आणि त्यात जिरी मोहरी टाकून घ्यायची. जिरी मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडेसे मिरचीचे तुकडे टाकणार आहोत. मी ह्यात इथं 2च मिरच्या घेतलेल्या, त्या नाही टाकल्या तरी चालतात, पण मी टाकल्यात. आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा. कढीपत्ता पण व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण त्याच्यात लसूण टाकणार आहोत आणि व्यवस्थित लसूण परतून घ्यायचा. गॅस कमी करायचा आणि हळद टाकून घ्यायची. हळद टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायची आणि त्यातच आपण कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, ती कोथिंबीर टाकणार आहोत आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि शिजवलेली जी डाळ आहे ती आपल्याला त्यात आता टाकायची आहे. आणि घट्ट पातळ आपल्या आवडीनुसार आपण करू शकतो. आपल्याला किती पाणी टाकायचे किंवा पातळ ठेवायचे का घट्ट करायचे, आपल्या आवडीनुसार आपण करायचं. आणि नंतर चवीनुसार मीठ टाकायचं. मी असं हे चमचा वापरते मीठ टाकायला, मला ह्याचा अंदाज बरोबर लागतो. त्यामुळं ते मापच आहे माझं, मला कळतं की किती मीठ टाकायचं किती नाही, त्यामुळे. आणि मी तो बदलतच नाही चमच्यात, मला ते व्यवस्थित वाटतं त्याचं प्रमाण. आणि वरण तयार आहे. आता त्याच कुकरमध्ये मी भात लावणार आहे आणि भात शिजवायला ठेवलाय. आता कणिक मळून घेते आणि आपल्याला ह्याचे मोदक पण बनवायचे, त्यामुळं मोदकासाठी एक्स्ट्रा थोडीशी कणिक घ्यायची. त्यात तेल टाकायचं, मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मळून घ्यायचं, म्हणजे चपात्या पण मऊ होतात आणि थोड्या वेळ भिजल्यानंतर चांगल्या फुगतात पण कणिक भिजल्यानंतर. आणि कणिक मी मळून घेतली. आता आपल्याला जे मोदक बनवायचे आहेत, मी याचे मोदक बनवून घेतले. हे असे मोदकाची पारी बनवून त्याच्यात हे जे सारण आपण गुळ खोबऱ्याचं बनवले ते भरून घ्यायचं व्यवस्थित आणि असे मोदक बनवायचे. आता हे प्रत्येक महिन्यात आपली चतुर्थी असल्यामुळे असेच मोदक आम्ही बनवतो. आणि 21 मोदकांचा नैवेद्य असतो गणपतीला, त्यामुळं 21 मोदक बनवावे लागतात. मी इथे एक्स्ट्रा बनवून घेतलेत, म्हणजे सगळं जेवढं सारण होतं त्याचे मोदक बनवून घेतलेत. पण आपण देवाला ठेवताना 21च ठेवायचे आणि बाकीचे आपण खायला पण घेऊ शकतो. आणि हे मी तेलात असे तळून घेतले. जास्त पण मोठा गॅस करायचा नाही आणि जास्त पण कमी ठेवायचा नाही. कमी ठेवला तर जास्त कडक होतं वरचं आवरण आणि मोठा केला तर करपून जातं. त्यामुळं मीडियम गॅसवर आपण मोदक तळून घ्यायचे व्यवस्थित. आणि मी सगळं हे असे मोदक तळून घेतले.
असे मोदक खायला पण खूप छान लागतात तळलेले. आणि हे तयार झालेत बघा मोदक. आता देवाला नैवेद्य लाटून घेत आहे. तो पण तेलात मी तळून घेणार आहे पुरी तळल्यासारखा. एक तुळशीला आणि एक देव्हाऱ्यात असे आम्ही नैवेद्य 2 बनवतो चतुर्थीला. तो पण व्यवस्थित तळून घेतला. चतुर्थीचा टायमिंग उशिराचाच असतो, पण यावेळेस होता 9:30चा. आणि त्यामुळे मी स्वयंपाकाला पण जरा लवकरच घातलेलं होतं. एक 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 करेपर्यंत वेळ होऊन जातो. आणि आता चपात्या करून घ्यायच्यात. आणि चपात्या करून घेत आहे मी. कणिक पण अशी मऊ झाली होती, त्यामुळे व्यवस्थित चपात्या होतात. कणिक भिजल्यानंतर असं चपात्या लाटायला पण छान येतात आणि फुगतात पण आणि मऊ राहतात. त्यामुळं कणिक व्यवस्थित मळावी लागते. कणिक व्यवस्थित आली म्हणजे चपात्या पण व्यवस्थितच होतात. कणकीवर जास्त अवलंबून असतं चपात्यांचं. नाहीतर आपण किती पण व्यवस्थित लाटले तरी कणिक जर व्यवस्थित भिजली नसेल किंवा व्यवस्थित तिंबली नसेल तर आपल्याला ते चपात्या व्यवस्थित होत नाहीत. आणि अशा पद्धतीनं मी राहिलेल्या चपात्या लाटून घेतल्या. चतुर्थीला संध्याकाळचा टायमिंग असल्यामुळं जास्त उशीर उशीर पण नाही आणि जास्त लवकर पण नाही. व्यवस्थित वेळेवर स्वयंपाक केला. आणि पूजेचा टाईम झाल्यानंतर ही पूजा करून घेतली. गणपतीची पूजा केली. हळदी कुंकू लावून वस्त्रमाळ घालून गणपतीची पूजा केली. आणि पानाचा विडा ठेवायचा समोर. अक्षता वाहून पानाचा विडा ठेवून अशी पूजा करते गणपतीची. आणि हराळीची पिंडी ठेवायची गणपतीला. 21 दुर्वा म्हणजे हराळी म्हणजे दुर्वा, 21 दुर्वाची पिंडी करून गणपतीला व्हायची. आणि आरती करून घ्यायची गणपतीची. गणपतीची आरती करून घेतली, पूजा झाली. आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला बाहेर चंद्राची आणि तुळशीची पण पूजा करायची आहे. इथं मी तुळशीला वस्त्रमाळा घालून हळदी कुंकू वाहून तुळशीची पूजा केली. आणि तुळशीची पूजा केल्यानंतर चंद्राची पण पूजा केली. चंद्राला पण हळदी कुंकू लावून ओवाळून घ्यायचं. इथेच माझ्या व्हिडिओचा एंड करते. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सर्वांना धन्यवाद.